नमस्कार. आज आपण एका अत्यंत रंजक आणि तितक्याच गुंतागुंतीच्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत, टिपलर सिलेंडर. नमस्कार. हो, खरंच खूप इंटरेस्टिंग विषय हा. ही कल्पना थेट अल्बर्ट आइन्स्टाईनच्या सामान्य सापेक्षता सिद्धांतामधून येते, म्हणजे त्याच्या गणितीय समीकरणांमधून. आणि गंमत म्हणजे ती चक्क भूतकाळात प्रवास करण्याची शक्यता दाखवते. बरोबर. टाइम ट्रॅव्हलची शक्यता. आइन्स्टाईनच्या सिद्धांताची ही एक अनपेक्षित पण गणितीयदृष्ट्या वैध निष्पत्ती आहे. आज आपल्याकडे काही महत्त्वाचे संदर्भ आहेत, म्हणजे फ्रँक टिपलरचा तो 1974चा मूळ शोधनिबंध, स्टीफन हॉकिंगने त्यावर केलेलं विश्लेषण आणि अगदी त्याआधीचं वॅन स्टॉक्युम यांचं कामसुद्धा. हो, हे सगळे महत्त्वाचे टप्पे आहेत या कल्पनेच्या विकासातले. तर आज आपलं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर या कल्पनेमागचं जे काही विज्ञान आहे ते समजून घ्यायचं, ते प्रत्यक्षात का येऊ शकत नाही हे पण तपासायचंय. आणि तरीही त्याचा अभ्यास का महत्त्वाचा आहे हेही बघूया. हो. सुरुवात एका मोठ्या प्रश्नाने करूया का? आइन्स्टाईनची समीकरणं इतकी काय म्हणतात त्याला लवचिक आहेत की ती आपल्या कारण आधी आणि परिणाम नंतर या अगदी मूलभूत नियमालाच आव्हान देऊ शकतात. हाच तर कळीचा मुद्दा आहे. चला बघूया काय दडलं यात. नक्की. तर सुरुवात कुठून करायची? सापेक्षतेपासून? हो, तिथूनच सुरुवात करावी लागेल. टिपलर सिलेंडर समजून घेण्यासाठी आइन्स्टाईनच्या सामान्य सापेक्षतेची म्हणजे जनरल रिलेटिव्हिटीची मूलभूत कल्पना समजून घेणं खूप आवश्यक आहे. ओके. आइन्स्टाईनने काय सांगितलं? तर आपलं विश्व हे अवकाश म्हणजे स्पेस आणि काळ म्हणजे टाइम यांनी एकत्र विणलेल्या एका 4 मितीय रचनेसारखं आहे. यालाच आपण स्पेस टाइम म्हणतो. 4 मिती, 3 अवकाशाच्या आणि 1 काळाची. बरोबर? अगदी बरोबर. आणि ह्या स्पेस टाइममध्ये कोणतीही वस्तू किंवा अगदी प्रकाशकिरण सुद्धा एका मार्गाने प्रवास करतो. त्या मार्गाला म्हणतात वर्ल्ड लाईन. वर्ल्ड लाईन. ठीक आहे. आणि ह्या स्पेस टाईममध्ये कारण आणि परिणाम ह्यांचा संबंध कसा ठरतो? म्हणजे काय आधी घडणार, काय नंतर? त्यासाठी लाईट कोन ही संकल्पना खूप महत्वाची आहे. स्पेस टाईममधल्या प्रत्येक बिंदूवर प्रत्येक क्षणी एक भविष्यकालीन लाईट कोन असतो आणि एक भूतकालीन लाईट कोन असतो. लाईट कोन म्हणजे काय नक्की? कल्पना करा की तुम्ही एका बिंदूवर आहात. भविष्यकालीन लाईट कोन म्हणजे त्या बिंदूपासून प्रकाशाच्या वेगाने तुम्ही भविष्यात कुठे कुठे पोहोचू शकता किंवा प्रभाव टाकू शकता त्याची एक सीमा. आणि भूतकालीन लाईट कोन म्हणजे भूतकाळातून कोण किंवा काय त्या बिंदूपर्यंत पोहोचू शकतं किंवा प्रभाव टाकू शकतो त्याची सीमा. अच्छा, म्हणजे संभाव्य भविष्य आणि संभाव्य भूतकाळाच्या सीमा. अगदी. आणि सामान्य सपाट स्पेस टाईममध्ये म्हणजे जिथे गुरुत्वाकर्षण नाहीये किंवा खूप कमी आहे तिथे हे लाईट कोन सरळ उभे असतात, नेहमी भविष्याकडे निर्देश करत. त्यामुळे कारण नेहमी परिणामाच्या आधीच येतं. बरोबर. नेहमी कॉज आधी, इफेक्ट नंतर. हा आपला नेहमीचा अनुभव आहे. पण सामान्य सापेक्षता सांगते की स्पेस टाइम सपाट नाहीये. वस्तुमान त्याला वाकवतं. परफेक्ट. वस्तुमान आणि ऊर्जा स्पेस टाईमला वाकवतात. हेच तर गुरुत्वाकर्षण आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते कारण सूर्य स्पेस टाईमला वाकवतो आणि पृथ्वी त्या वक्र मार्गावरून जाते. आणि महत्वाचं म्हणजे फक्त स्थिर वस्तुमानच नाही तर फिरणारं वस्तुमान सुद्धा स्पेस टाईमवर परिणाम करतं. याला म्हणतात फ्रेम ड्रॅगिंग किंवा लेन्सिंग इफेक्ट. फ्रेम ड्रॅगिंग म्हणजे फ्रेम ओढली जाते. हो, तसंच काहीसं. कल्पना करा की एखादी खूप जड वस्तू, समजा एक न्यूट्रॉन तारा, प्रचंड वेगाने फिरतोय, तर तो आपल्यासोबत त्याच्या भोवतालचा स्पेस टाईम अक्षरशः ओढतो किंवा पिरघळतो. अच्छा, जसं आपण चमच्याने कॉफी ढवळली की कॉफी फिरते तसं. हो, अगदी तशीच कल्पना करू शकता. पण इथे कॉफीऐवजी अवकाश आणि काळच पिरघळला जातोय. हा परिणाम तसा खूप सूक्ष्म असतो, पण ग्रॅव्हिटी प्रोब बी नावाच्या उपग्रहाने पृथ्वीभोवती तो अचूकपणे मोजला आहे. म्हणजे हे फक्त गणित नाहीये, प्रत्यक्षात घडतं. वाह, म्हणजे आइन्स्टाईनचं अजून एक बाकीत खरं ठरलं. हो. आणि टिपलर सिलेंडर म्हणजे याच फ्रेम ड्रॅगिंगचा एक अत्यंत टोकाचा म्हणजे एक्स्ट्रीम विचार आहे. एक्स्ट्रीम म्हणजे किती एक्स्ट्रीम? कल्पना अशी आहे की जर एखादा प्रचंड लांब अतिघन सिलेंडर घेतला आणि तो अविश्वसनीय वेगाने फिरवला. किती अविश्वसनीय? आपण बोलूया त्यावर. हो, बोलूया. तर तो इतक्या प्रचंड वेगाने फिरला की तो स्पेस टाईमला इतक्या मोठ्या प्रमाणात पिरगळेल की तिथले स्थानिक लाईट कोन चक्क झुकतील. झुकतील म्हणजे तिरखे होतील? हो. आणि इतके झुकतील की ते भूतकाळाच्या दिशेने निर्देश करू लागतील. काय सांगताय? लाईट कोन भूतकाळाकडे? पण ते तर नेहमी भविष्याकडे असतात ना. सामान्य परिस्थितीत हो,
पण अत्यंत तीव्र फ्रेम ड्रॅगिंगमुळे ते इतके वाकतात की त्यांची दिशा बदलते. आणि इथेच खरी मेख आहे. म्हणजे लाईट कोन झुकल्यामुळे भूतकाळात जाण्याचा मार्ग तयार होतो असं काहीतरी. अगदी. ह्या कल्पनेतून येते बंदिस्त टाइमलाईन वक्र किंवा क्लोज्ड टाइमलाईक कर्व्हज, CTCs. CTCs हे नाव ऐकलंय कुठेतरी. हो, सायन्स फिक्शनमध्ये वगैरे येतं. CTC म्हणजे स्पेस टाईममधला असा एक मार्ग, एक वक्र जो तुम्हाला तुमच्या सुरुवातीच्या जागी आणि महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीच्या वेळेत परत आणू शकतो. म्हणजे लूप, वेळेतला लूप, स्वतःच्या भूतकाळात परत. एक्झॅक्टली. स्वतःच्या भूतकाळात परत जाण्याचा एक सैद्धांतिक मार्ग. पण गंमत म्हणजे ही CTCsची कल्पना काही टिपलरने पहिल्यांदा मांडली नव्हती. नव्हती? मग कोणी? त्याआधी 1937 मध्ये विल्यम जेकब वान स्टॉक्युम नावाच्या शास्त्रज्ञाने त्यांच्या फिरणाऱ्या सिलेंडरच्या गणितीय मॉडेलमध्ये याची शक्यता दाखवली होती. आणि त्याही नंतर 1949 मध्ये कुर्ट गोडेल यांनी त्यांच्या फिरणाऱ्या विश्वाच्या मॉडेलमध्ये CTCs शोधले होते. गोडेल, ते लॉजिकवाले गोडेल. तेच. त्यांनी आइन्स्टाईनच्या समीकरणांचं एक असं उत्तर शोधलं ज्यात संपूर्ण विश्वच फिरत होतं आणि त्यात सगळीकडे CTCs होते. यातून हे स्पष्ट झालं होतं की सामान्य सापेक्षतेची गणितं स्वतःहून अशा कारण-परिणाम संबंधांना छेद देणाऱ्या रचनांना प्रतिबंधित करत नाहीत. बापरे, म्हणजे गणिताला प्रॉब्लेम नव्हता टाइम ट्रॅव्हलचा. गणिताला नव्हता, पण गोडेलचं विश्व आपल्या विश्वासारखं नव्हतं, ते विस्तारत नव्हतं वगैरे. ओके. मग 1974 मध्ये फ्रँक टिपलरने काय वेगळं केलं? वॅन स्टॉक्युमने तर आधीच फिरणारा सिलेंडर आणि CTCs बद्दल सांगितलं होतं. बरोबर. टिपलरचं काम वॅन स्टॉक्युमच्या कामावरच आधारित होतं. वॅन स्टॉक्युमचं जे गणितीय उत्तर होतं ते एका अनंत लांबीच्या स्थिर गतीने फिरणाऱ्या सिलेंडरसाठी होतं. अनंत लांबी म्हणजे प्रत्यक्षात नसणार असते. हो, ती एक अडचण होतीच. शिवाय वॅन स्टॉक्युमच्या मॉडेलमध्ये अजून एक विचित्र गोष्ट होती. सिलेंडरची घनता केंद्रापासून दूर जाताना वाढत होती, जे नैसर्गिक नाहीये. पण त्याने CTCs दाखवले होते, जे सिलेंडरच्या आत होते. फक्त आत? हो. आणि टिपलरने काय केलं, त्याने ह्या जुन्या गणितीय उत्तराकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहिलं. त्याने विचारलं की याचा जागतिक कारण-परिणाम संरचनेवर काय परिणाम होतो. म्हणजे ग्लोबल इफेक्ट काय? हो. आणि त्याने गणितानं दाखवून दिलं की जर तो सिलेंडर एका विशिष्ट वेगापेक्षा जास्त वेगाने फिरला तर CTCs फक्त सिलेंडरच्या आत नाही तर सिलेंडरच्या बाहेरच्या रिकाम्या जागेतही तयार होऊ शकतात. बाहेरच्या जागेत? म्हणजे व्हॅक्यूममध्ये? हो. आणि याचा अर्थ काय? की बाहेरूनही कोणी त्या CTCs पर्यंत पोहोचू शकतं. अगदी बरोबर. हाच टिपलरचा सर्वात महत्त्वाचा आणि धक्कादायक दावा होता. यामुळे बाहेरच्या निरीक्षकालाही भूतकाळात जाण्याचा मार्ग खुला होऊ शकला असता. अच्छा, म्हणजे वॅन स्टॉक्युमने दार दाखवलं, टिपलरने ते उघडून बाहेरच्या जगाला आत बोलावलं, असं म्हणायचं? काहीसं तसं. त्यांनी ती गणितीय अट पण शोधली. सिलेंडरचा कोनीय वेग आणि त्रिज्या यांचा गुणाकार एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त झाला, AR-112, तर स्पेस टाईम मेट्रिकमधला एक घटक G चिन्ह बदलतो, ज्यामुळे अवकाशदर्शक मार्ग कालदर्शक बनू शकतात, म्हणजे CTCs शक्य होतात. ओके. गणित थोडं किचकट आहे, पण मुद्दा कळाला. पण त्याचं मूळ गणित तर अनंत सिलेंडरसाठी होतं ना? हो. पण टिपलरने युक्तिवाद केला की जरी गणित अनंत सिलेंडरसाठी असलं तरी एका खूप लांब पण मर्यादित फायनाईट सिलेंडरच्या मध्यभागी गुरुत्वाकर्षण क्षेत्र जवळपास अनंत सिलेंडरसारखंच प्रभावी असू शकतं. अच्छा, म्हणजे अप्रॉक्सिमेशन. हो. त्यामुळे पुरेसा लांब आणि अविश्वसनीय वेगाने फिरणारा मर्यादित सिलेंडर देखील CTCs निर्माण करू शकेल आणि बाहेरील निरीक्षकाला भूतकाळात जायची संधी देऊ शकेल. याच धाडसी कल्पनेमुळे टिपलर सिलेंडर टाईम मशीन म्हणून इतकं प्रसिद्ध झालं आणि त्यावर गंभीर वैज्ञानिक चर्चा सुरू झाली. हे प्रत्यक्षात कसं काम करेल? म्हणजे कल्पना करता येते का? समजा बनवलंच तर? कल्पना करायला हरकत नाही. समजा तो प्रचंड सिलेंडर फिरतोय. त्याच्यामुळे स्पेस टाईम इतका पिरगळला गेलाय की जणू काही वेळेचा अक्ष, टाईम ॲक्सेस सिलेंडरच्या फिरण्याच्या दिशेने ओढला गेलाय. ओके. आता ज्या व्यक्तीला भूतकाळात जायचंय तिला एका अंतराळ यानात बसावं लागेल आणि त्या यानाला सिलेंडरभोवती त्याच्या फिरण्याच्या दिशेनेच एका अगदी विशिष्ट स्पायरल मार्गाने फिरावं लागेल. नुसतं गोल नाही, स्पायरल. स्पायरल का? कारण त्या पिरगळलेल्या स्पेस टाईममध्ये सरळ मार्ग वेगळे वागतात. तर त्या स्पायरल मार्गाने फिरताना यानात बसलेल्या माणसाला वाटेल की वेळ नॉर्मल पुढे जातोय. त्याच्या घड्याळात सेकंड, मिनिटं नॉर्मल चालतील. पण बाहेरच्या जगाच्या तुलनेत? बरोबर. प्रत्येक फेरीनंतर
दूर उभ्या असलेल्या निरीक्षकाच्या तुलनेत हा प्रवासी जागतिक वेळेत ग्लोबल टाइम कोऑर्डिनेट मागे मागे जाईल. समजा एका फेरीत तो 1 तास मागे गेला, पुढच्या फेरीत अजून 1 तास मागे, असं. म्हणजे जितक्या फेऱ्या मारेल तितका भूतकाळात जाईल. हो, सिलेंडर जितका वेगाने फिरेल आणि यानाचा मार्ग जितका अचूक असेल तितक्या लवकर भूतकाळात जाता येईल. आणि प्रवास थांबवायचा असेल तर यानाला त्या सिलेंडरच्या प्रभावापासून दूर न्यावं लागेल. इंटरेस्टिंग कल्पना आहे. पण तुम्ही आधी एक मर्यादा सांगितली होती. हो, आणि ती खूप खूप महत्वाची आहे. या यंत्रणेचा वापर करून तुम्ही सिलेंडर तयार होण्यापूर्वीच्या काळात प्रवास करू शकत नाही. का नाही? कारण हे जे CTCS आहेत, हे त्या सिलेंडरने निर्माण केलेल्या स्पेस टाईमच्या विशिष्ट भूमितीमुळे, त्या पिरघळण्यामुळे अस्तित्वात आले आहेत. सिलेंडर बनण्यापूर्वी ती विशिष्ट भूमिती, ते पिरघळले पण नव्हतं. स्पेस टाईम साधारणपणे सपाट होता. अच्छा, म्हणजे लाईट कोन सरळ होते तेव्हा. हो, त्यामुळे भूतकाळात जाणारा कोणताही मार्ग सिलेंडर तयार होण्याच्या क्षणाला येऊन थांबेल. तुम्ही डायनोसॉर बघायला जाऊ शकत नाही जर सिलेंडर मागच्या आठवड्यात बनवला असेल तर. ही खूप मोठी मर्यादा झाली. म्हणजे इतिहास बदलणं वगैरे शक्य नाही आणि फक्त सिलेंडर बनल्यानंतरचा भूतकाळ. अगदी. ही मर्यादा अनेकदा दुर्लक्षित केली जाते. बरं, आता येऊया कळीच्या मुद्द्यावर. गणित जरी हो म्हणत असलं, शक्यता दाखवत असलं, तरी प्रत्यक्षात असं काही बनवणं शक्य आहे का? इथेच खऱ्या अडचणी सुरू होतात, बरोबर? बरोबर. आणि अडचणी हा शब्द खूप सौम्य आहे. इथे आपण अशक्यतेबद्दल बोलतोय. गणितीय शक्यता आणि भौतिक वास्तव यात जमीन आसमानाचा फरक असू शकतो. पहिली अडचण तर तुम्ही सांगितली, अनंत लांबी. हो, मूळ गणित अनंत लांबीच्या सिलेंडरसाठी आहे, जे भौतिक जगात बनवणं शक्य नाहीये. अनंत लांबीमुळे अजून प्रॉब्लेम्स येतात, जसं की गुरुत्वाकर्षण दूर गेल्यावर कमी होण्याऐवजी वाढत जातं, स्पेस टाईम सपाट होत नाही वगैरे. शिवाय ते गणित स्थिर स्थितीसाठी आहे, म्हणजे तो सिलेंडर अनादी काळापासून तसाच फिरतोय असं गृहीत धरलेलं आहे, जे पण शक्य नाही. ओके, अनंत सिलेंडर विसरून जाऊया. टिपलर म्हणाला तसं खूप लांब पण मर्यादित सिलेंडरचा विचार केला तर? तरी सुद्धा आव्हानं अक्षरशः अशक्य कोटीतील आहेत. एक एक करून बघूया. पहिलं, वस्तुमान आणि घनता. किती लागेल वस्तुमान? CTCs निर्माण करण्यासाठी जी स्पेस टाईमची वक्रता लागते ती मिळवण्यासाठी सिलेंडरला प्रचंड वस्तुमान लागेल. अंदाजे आपल्या सूर्याच्या वस्तुमानाच्या कमीत कमी 10 पट. 10 सूर्य एका सिलेंडरमध्ये? हो, आणि नुसतं वस्तुमान नाही, ते एका लांब बारीक सिलेंडरमध्ये भरायचंय. म्हणजे त्याची घनता किती असेल कल्पना करा. ती न्यूट्रॉन तारा किंवा कृष्णविवराच्या गाभ्या एवढी असेल. म्हणजे अक्षरशः एका ताऱ्याला वितळून एका लांब बारीक दांडीत भरावा लागेल. बापरे, हे कसं शक्य आहे? तेच तर. इतकी घनता म्हणजे तो पदार्थ स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणाने चिरडला जाऊन ब्लॅक होल बनण्याची शक्यता जास्त. म्हणजे दुसरी अडचण आली, तो सिलेंडर टिकणार कसा? बरोबर. दुसरी अडचण पदार्थाची ताकद. तो सिलेंडर बनवण्यासाठी जो पदार्थ वापरायचा तो अकल्पनीय, म्हणजे इमॅजिनी करता येणार नाही, इतका ताकदवान असावा लागेल. कशासाठी? 2 कारणांसाठी. एक, स्वतःच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाने तो आतल्या चिरडला जाऊ नये, म्हणजे कोलॅप्सून ब्लॅक होल बनू नये. आणि दुसरं, तो सिलेंडर प्रचंड वेगाने फिरणार आहे ना, हो, त्या फिरण्यामुळे प्रचंड केंद्रोत्सारी बल निर्माण होतील, जे त्याला बाहेरच्या बाजूला फाडूण टाकायचा प्रयत्न करतील. ह्या दोन्ही गोष्टींना तोंड देऊ शकेल असा कोणताही ज्ञात किंवा काल्पनिक पदार्थ आपल्याकडे नाही. तो अक्षरशः अणुबॉम्बपेक्षा जास्त मजबूत असावा लागेल. म्हणजे मटेरियल सायन्सच्या पलीकडची गोष्ट झाली ही. खूप पलीकडची. आता तिसरी अडचण बघूया, फिरण्याचा वेग. हां, किती असेल? तुम्ही म्हणाला होतात अविश्वसनीय. हो, सिलेंडरला साधारणपणे प्रति सेकंद अब्जावधी फेरे मारावे लागतील. प्रति सेकंड अब्जावधी. पृथ्वी स्वतःभोवती 24 तासात एक फेरी मारते. बरोबर. आता कल्पना करा, सूर्यापेक्षा 10 पट जड आणि शेकडो किलोमीटर लांब किंवा जास्त असलेला सिलेंडर सेकंदाला अब्जावधी वेळा फिरतोय. इतक्या मोठ्या वस्तूला इतक्या वेगाने फिरवणं आणि तेही स्थिरपणे नियंत्रित करणं, हे सध्याच्या किंवा भविष्यातल्या कोणत्याही तंत्रज्ञानाच्या आवाक्याबाहेरचं वाटतंय. हे तर झालं अभियांत्रिकी आव्हान. पण मला आठवतंय तुम्ही म्हणाला होतात की या सगळ्यांपेक्षा एक जास्त मूलभूत अडचण आहे वेगाबद्दलची, सिद्धांताची अडचण. हो, आणि ती कदाचित ह्या कल्पनेवरचा शेवटचा खिळा ठोकते. ती अडचण आहे सिलेंडरच्या पृष्ठभागाच्या रेषीय वेगाची, लिनियर सरफेस वेलॉसिटीची. म्हणजे काय? सिलेंडर फिरतोय म्हणजे त्याच्या पृष्ठभागावरचा प्रत्येक बिंदू एका वर्तुळात फिरतोय. त्याचा जो वेग आहे, म्हणजे v = AR कोणीय वेग गुणिले त्रिज्या, त्यावर मर्यादा येते.
कोणती मर्यादा? ती जी CTCs तयार होण्याची गणितीय अट आहे ना, AR12, ती पूर्ण करण्यासाठी सिलेंडरच्या पृष्ठभागाला प्रकाशाच्या वेगाच्या स्पीड ऑफ लाईट C खूप मोठ्या अंशाने फिरावं लागेल. किती मोठ्या? 90%, 99%. त्याही पुढे. काही सखोल विश्लेषणानुसार तर CTCs बाहेरच्या जगात तयार होण्यासाठी सिलेंडरच्या पृष्ठभागाचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त, फास्टर दॅन लाईट, FTL असणं आवश्यक आहे. काय? प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त. पण आइन्स्टाईनची विशेष सापेक्षता तर सांगते की कोणतीही वस्तुमान असलेली वस्तू प्रकाशाचा वेग गाठू शकत नाही. त्याहून जास्त तर दूरची गोष्ट, त्यासाठी अनंत ऊर्जा लागेल. नेमका हाच मुद्दा आहे. इथे बघा काय होतंय. एका बाजूला आइन्स्टाईनची सामान्य सापेक्षता काही अटींवर भूतकाळात प्रवासाला CTCs परवानगी देते असं दिसतंय. पण त्यासाठी पूर्ण करण्यासाठी ती आपल्याला आइन्स्टाईनच्याच दुसऱ्या अधिक मूलभूत सिद्धांताचं, विशेष सापेक्षतेचं उल्लंघन करायला लावते. म्हणजे फिजिक्सचे नियमच एकमेकांच्या विरोधात जात आहेत इथे. अगदी. ही फक्त अरे बापरे एवढा वेग कुठून आणायचा अशी अभियांत्रिकी अडचण नाहीये. ही त्या मॉडेलच्या मूळ गृहीतकांमध्येच असलेली एक मूलभूत विसंगती आहे. हे गणितीय उत्तर अशा एका भौतिक स्थितीचं वर्णन करतंय जी स्थिती स्वतःच भौतिकशास्त्राच्या नियमानुसार अस्तित्वात येऊ शकत नाही. म्हणजे हे तर सेल्फ डिफिटिंग झालं. हो. त्यामुळे जरी आपण वस्तुमान, घनता, मटिरियल स्ट्रेंथ या सगळ्या अडचणी कशा तरी सोडवल्या, ज्या सोडवता येणार नाहीत, तरी हा प्रकाशाच्या वेगाचा अडथळा ओलांडता येणार नाही. म्हणजे प्रत्यक्षात बनवणं तर शक्य नाहीच हे आता अगदी स्पष्ट झालंय. पण सिद्धांताच्या पातळीवर पण यावर मोठे आक्षेप घेतले गेले, बरोबर? विशेषतः स्टीफन हॉकिंग यांनी. हो. स्टीफन हॉकिंग यांनी 1992 मध्ये एक अत्यंत महत्त्वाचा पेपर लिहिला, ज्याने मर्यादित फायनाईट टिपलर सिलेंडरच्या कल्पनेला खूप मोठा धक्का दिला. त्यांनी काय म्हटलं? त्यांचा युक्तिवाद सिलेंडरच्या ताकदीवर किंवा वेगावर नव्हता. तो अधिक मूलभूत होता. ऊर्जा, एनर्जी आणि स्पेस टाईमची भूमिती यांच्या संबंधावर आधारित होता. यासाठी त्यांनी वापरली वीक एनर्जी कंडिशन, WEC. वीक एनर्जी कंडिशन हे काय आहे नक्की? सोप्या शब्दात सांगता येईल? हो. भौतिकशास्त्रामध्ये पदार्थाचं वर्तन कसं वाजवी किंवा सामान्य असावं याबद्दल काही गृहीतकं आहेत. त्यांना एनर्जी कंडिशन्स म्हणतात. त्यातली WEC ही बऱ्यापैकी मूलभूत आहे. काय सांगते ती? WEC ढोबळ मानाने सांगते की कोणत्याही निरीक्षकाला आढळणारी स्थानिक ऊर्जा घनता म्हणजे लोकल एनर्जी डेन्सिटी कधीही ऋण म्हणजे निगेटिव्ह नसते. ती शून्य किंवा धन म्हणजे पॉझिटिव्ह असते. रो शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजे आपल्या आसपासचे सगळे पदार्थ, पाणी, हवा, दगड, तारे हे पॉझिटिव्ह एनर्जी डेन्सिटीवाले आहेत. अगदी. हे सर्वसामान्य पदार्थांसाठी सत्य मानलं जातं. नकारात्मक ऊर्जा घनता असलेला पदार्थ आपल्याला माहीत नाही. ओके. मग हॉकिंगने या WECचा वापर करून काय सिद्ध केलं? हॉकिंगने गणितीयदृष्ट्या हे सिद्ध केलं की कोणतीही मर्यादित जागा जर टाईम मशीन म्हणून काम करणार असेल, म्हणजे तिच्यात जर CTCs तयार करायचे असतील, तर त्या जागेत WECचं उल्लंघन होणं अपरिहार्य आहे. इट्स अनअवॉइडेबल. WECचं उल्लंघन होणं अपरिहार्य आहे याचा अर्थ काय झाला? याचा सरळ अर्थ असा होतो की त्या मर्यादित जागेत नकारात्मक ऊर्जा घनता असलेला पदार्थ असणं आवश्यक आहे. म्हणजे ते एक्झॉटिक मॅटर ज्याची आपण वर्महोलच्या संदर्भात वगैरे चर्चा ऐकतो, ते इथेही लागतंय. अरे, पण टिपलरची कल्पना तर सामान्य पदार्थाचा सिलेंडर वापरण्याची होती ना? होती. टिपलरने गृहीत धरलं होतं की फक्त प्रचंड वेग आणि वस्तुमान पुरेसा आहे. सामान्य पदार्थ पॉझिटिव्ह एनर्जी डेन्सिटी चालेल. पण हॉकिंगने दाखवून दिलं की नाही, जर सिलेंडर मर्यादित असेल तर तुम्हाला नकारात्मक ऊर्जा घनता लागेलच लागेल. हॉकिंगने स्वतः म्हटलं होतं हे सगळं पॉझिटिव्ह एनर्जी डेन्सिटीने करता येत नाही. मर्यादित टाईम मशीन बनवण्यासाठी तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी लागेल. म्हणजे हा तर खूपच मोठा आक्षेप झाला, कारण निगेटिव्ह एनर्जी असलेला पदार्थ आहे की नाही हेच आपल्याला माहीत नाही. बरोबर. त्यामुळे आव्हान अभियांत्रिकीकडून थेट मूलभूत भौतिकशास्त्राकडे गेलं. आता प्रश्न असा नाही की आपण बनवू शकतो का? प्रश्न असा आहे की निसर्गात तसं काही अस्तित्वात तरी आहे का? आणि त्याचं सध्या तरी काही पुरावे नाहीत. हॉकिंग इथेच थांबले नाहीत ना? त्यांनी अजून एक व्यापक कल्पना मांडली होती, काहीतरी एजन्सीबद्दल बोलले होते ते. हो, ती त्यांची प्रसिद्ध क्रोनॉलॉजी प्रोटेक्शन कंजेक्चर. क्रोनॉलॉजी प्रोटेक्शन कंजेक्चर ही एक प्रकारची अटकळ किंवा गृहीतक आहे. काय आहे ते?
हॉकिंग यांचं म्हणणं होतं की भौतिकशास्त्राचे मूलभूत नियम, विशेषतः जे क्वांटम गुरुत्वाकर्षणाच्या पातळीवर काम करतात, ते मोठ्या प्रमाणात CTS तयार होण्याला आपोआप प्रतिबंध करतात. निसर्गातच अशी काहीतरी यंत्रणा आहे जी कारण-परिणाम संबंधांचं रक्षण करते. म्हणजे निसर्गालाच टाइम ट्रॅव्हल नकोय? असं म्हणता येईल. हॉकिंग यांनी गमतीने म्हटलं होतं की जणू काही एक क्रोनॉलॉजी प्रोटेक्शन एजन्सी आहे जी विश्वाला इतिहासकारांसाठी सुरक्षित, सेफ फॉर हिस्टोरियन्स ठेवते. इंटरेस्टिंग. यामागे काही वैज्ञानिक यंत्रणा असू शकते का, की ही फक्त एक कल्पना आहे? नाही, यामागे संभाव्य वैज्ञानिक कारणं दिली जातात. एक प्रमुख शक्यता क्वांटम परिणामांशी जोडलेली आहे, विशेषतः व्हॅक्यूम फ्लक्च्युएशन्स. व्हॅक्यूम फ्लक्च्युएशन्स म्हणजे रिकाम्या जागेतले क्वांटम चढउतार? हो. सिद्धांतानुसार जिथे CTCs तयार होण्याचा धोका असतो त्या उंबरठ्यावर काय होतं? रिकाम्या जागेत सतत व्हर्च्युअल कण तयार होत असतात आणि नष्ट होत असतात. हे व्हर्च्युअल कण त्या तयार होऊ पाहणाऱ्या CTCs मधून प्रवास करून स्वतःच्या भूतकाळात जाऊ शकतात आणि स्वतःशीच संवाद साधू शकतात. स्वतःच्या भूतकाळात जाऊन स्वतःशी संवाद? हो. आणि याचा परिणाम काय होतो? ऊर्जेचा एक प्रचंड विस्फोट, रनअवे अँप्लिफिकेशन. ऊर्जा घनता अनंत होते आणि ती जागा, तो संभाव्य टाईम मशीनचा मार्ग तयार होण्यापूर्वीच किंवा होता क्षणीच नष्ट होतो. याला म्हणतात कॉशी होरायझन अस्थिरता, कॉशी होरायझन इन्स्टेबिलिटी. म्हणजे निसर्गाची स्वतःचीच एक सेफ्टी मेकॅनिझम आहे जी विरोधाभास टाळते. असं अनेक भौतिकशास्त्रज्ञांना वाटतं. क्रोनॉलॉजी प्रोटेक्शन कंजेक्चर अजून सिद्ध झालेलं नाही, पण ते एक महत्त्वाचं मार्गदर्शक तत्व मानलं जातं. आणि समजा हे क्वांटम इफेक्ट्स नसते तरी तो सिलेंडर स्वतः स्थिर राहिला असता का? तुम्ही घनतेबद्दल बोलताना अस्थिरतेचा उल्लेख केला होता. नाही, ती अजून एक मोठी आणि कदाचित जास्त व्यावहारिक अडचण आहे. गुरुत्वीय अस्थिरता, ग्रॅव्हिटेशनल स्टॅबिलिटी. मूळ व्हॅन स्टॉकचं गणितीय उत्तर खूप कृत्रिम आहे आणि ते अस्थिर मानलं जातं. घनता बाहेर वाढणं वगैरे कोणतीही छोटीशी गडबड म्हणजे पर्टर्बेशन त्याला नष्ट करू शकते. आणि मर्यादित सिलेंडरचं काय? तो त्या अजूनच अस्थिर असेल. सामान्य सापेक्षतेनुसार अतिघन आणि अतिवेगाने फिरणाऱ्या मोठ्या वस्तू मुळातच अस्थिर असतात. त्या गुरुत्वीय लहरी ग्रॅव्हिटेशनल वेव्ज उत्सर्जित करून आपली ऊर्जा आणि फिरण्याचा वेग गमावतात. शिवाय त्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अस्थिरता, नॉन ॲक्सेसिमेट्रिक इन्स्टेबिलिटीज निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे त्यांचा आकार बदलतो, ते वाकतात किंवा त्यांचे तुकडे होतात. म्हणजे टेप्लर सिलेंडरसारखी इतकी टोकाची रचना तर? ती तर नक्कीच अशा अस्थिरतेमुळे स्वतःला नष्ट करेल. कदाचित तिचे तुकडे होतील, ती ब्लॅक होल्सच्या मालिकेत रूपांतरित होईल किंवा CTCs तयार होण्याइतका वेग गाठण्यापूर्वीच ती कोसळून जाईल. ओके. म्हणजे भौतिक आणि सैद्धांतिकदृष्ट्या तर हे अशक्यच दिसतंय. पण समजा केवळ चर्चेपुरतं आपण कल्पना करूया की या सगळ्या अडचणींवर कोणीतरी मात केली, कोणीतरी टिप्लर सिलेंडर बनवलंच, तर मग काय? मग तर तर्काच्या पातळीवर मोठे प्रश्न उभे राहतील ना. हो. मग आपण थेट तार्किक विरोधाभासांच्या जगात पोहोचू, जिथे आपलं कारण आणि परिणाम हे लॉजिकच धोक्यात येतं. आणि सगळ्यात प्रसिद्ध विरोधाभास म्हणजे तो आजोबा विरोधाभास. बरोबर. ग्रँडफादर पॅराडॉक्स. कल्पना अगदी सरळ आहे. एक व्यक्ती टाईम मशीन वापरून भूतकाळात जाते आणि आपल्या आजोबांना ते तिच्या आजीला भेटण्यापूर्वीच मारून टाकते. अरे देवा. मग काय होईल? त्या व्यक्तीच्या आईवडिलांचा जन्मच होणार नाही आणि पर्यायाने त्या व्यक्तीचा स्वतःचा जन्मही होणार नाही. पण जर ती व्यक्ती जन्मालाच आली नाही तर ती भूतकाळात जाऊन हे कृत्य करूच कशी शकणार? एक्झॅक्टली. हा एक न सुटणारा तार्किक घोळ आहे, लॉजिकली इनकन्सिस्टंट लूप आहे. जर तुम्ही अस्तित्वातच नाही तर तुम्ही भूतकाळात जाऊन स्वतःच्या अस्तित्वाला कारणीभूत असलेल्या व्यक्तीला कसं मारू शकता? हा तर डोक्याला शॉट आहे. आहेच. आणि टिप्लर सिलेंडरने निर्माण केलेले CTCs हे अशा विरोधाभासांना प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असलेले भौतिक मार्ग, फिजिकल पाथवेज उपलब्ध करून देतील असं गणित सांगतं. मग प्रश्न असा उभा राहतो की जर भौतिक नियम, सामान्य सापेक्षता असे मार्ग शक्य करतात असं वाटत असेल, तर निसर्गात दुसरे काही नियम आहेत का जे त्यांच्या अशा विरोधाभासी वापरायला प्रतिबंधित करतात? ते क्रोनॉलॉजी प्रोटेक्शन सारखे? हाच तर मोठा प्रश्न आहे आणि यावर काही उत्तरं किंवा संकल्पना सुचवल्या गेल्या आहेत. कोणत्या? मुख्यत्वे 2 विचारांच्या दिशा आहेत ज्या विरोधाभास टाळायचा प्रयत्न करतात. पहिली आहे नोविकोव्ह सेल्फ कन्सिस्टन्सी प्रिन्सिपल. नोविकोव्ह सेल्फ कन्सिस्टन्सी प्रिन्सिपल काय आहे हे? रशियन भौतिकशास्त्रज्ञ इगोर नोविकोव्ह यांनी हे मांडलं. त्यांच्या मते भौतिकशास्त्राचे नियमच असे आहेत की जी घटना विरोधाभास निर्माण करेल
तिची घडण्याची संभाव्यता 0 असते. म्हणजे तुम्ही भूतकाळात गेलात तरी इतिहास बदलू शकत नाही. तुम्ही काहीही केलं तरी अंतिम परिणाम तोच राहील जो इतिहासात नोंदवला गेला आहे. तुम्ही त्या इतिहासाचाच एक भाग बनता. म्हणजे आजोबांना मारायचा प्रयत्न केला तर तो अयशस्वीच होईल. तुमची बंदूक जाम होईल किंवा नेम चुकेल किंवा तुम्ही केळ्याच्या सालीवरून घसरून पडाल. काहीतरी घडेल ज्यामुळे आजोबा वाचतील आणि इतिहास जसा घडायचा तसाच घडेल. भूतकाळ निश्चित आणि अपरिवर्तनीय आहे. म्हणजे फ्री विल नाही, भूतकाळात जाऊन काहीही बदलता येणार नाही. नोव्हिकॉव्हच्या प्रिन्सिपलनुसार तरी नाही. जे घडायचंय तेच घडणार. तुम्ही फक्त त्याचे एक पात्र असाव. हे एक उत्तर झालं. दुसरी संकल्पना कोणती? दुसरी संकल्पना क्वांटम मेकॅनिक्समधून येते, मेनी वर्ल्ड्स इंटरप्रिटेशन. मेनी वर्ल्ड्स म्हणजे अनेक विश्वम, समांतर विश्व. हो, क्वांटम मेकॅनिक्सच्या या इंटरप्रिटेशननुसार प्रत्येक वेळी जेव्हा एखादी क्वांटम घटना घडते आणि तिचे अनेक संभाव्य परिणाम असू शकतात, तेव्हा विश्व त्या प्रत्येक परिणामानुसार अक्षरशः विभाजित होतं आणि प्रत्येक शक्यतेसाठी एक नवीन समांतर विश्व तयार होतं. ओके, आणि याचा टाइम ट्रॅव्हलशी काय संबंध? यानुसार जर तुम्ही भूतकाळात गेलात आणि आजोबांना मारलत तर तुम्ही तुमच्या मूळ विश्वाचा इतिहास बदलत नाही. त्या कृतीमुळे एक नवीन विश्व, एक नवीन टाईमलाईन तयार होते. त्या नवीन विश्वात तुमचे आजोबा नसतील, पण तुमच्या मूळ विश्वात ते असतील आणि तुमचा जन्म झालेला असेल. म्हणजे विरोधाभास टळला, पण एका वेगळ्या प्रकारे. हो, तुम्ही आजोबांना मारण्यात यशस्वी व्हाल, पण ते त्या नवीन, पर्यायी विश्वातील आजोबा असतील. तुमचं स्वतःचं अस्तित्व सुरक्षित राहील, पण तुम्ही कदाचित त्या नवीन जगात अडकून पडाल, तुमच्या मूळ जगात परत येऊ शकणार नाही. ही दोन्ही उत्तरं खूपच, काय म्हणतात त्याला, फिलॉसॉफिकल वाटतात. अंडरची तुलना इतर काही कालप्रवासाच्या कल्पनांशी करूयात, म्हणजे वर्म होल वगैरे. म्हणजे चित्र अधिक स्पष्ट होईल. हो, नक्कीच. कारण टिपलर सिलेंडर ही एकमेव कल्पना नाही जी सापेक्षतेतून येते. सगळ्यात जास्त चर्चा होते ती ट्रॅव्हर्सेबल वर्म होलची. वर्म होल म्हणजे ते 2 ठिकाणांना जोडणारा शॉर्टकट ना? बरोबर. टिपलर सिलेंडर काय करतो? तो प्रचंड वस्तुमान आणि वेगाने स्पेस टाईमला पिरगळून CTCs तयार करतो. तर वर्म होल स्पेस टाईमच्या रचनेतच बदल करतो. तो स्पेस टाईममध्ये एक बोगदा किंवा घसा तयार करतो, जो 2 दूरच्या बिंदूंना किंवा 2 वेगवेगळ्या काळांना जोडू शकतो. वर्म होल टाइम मशीन कसं बनतं? वर्म होल नुसता असेल तर तो फक्त अवकाशातला शॉर्टकट असतो. त्याला टाईम मशीन बनवण्यासाठी त्याच्या 2 तोंडांमध्ये वेळेचा फरक निर्माण करावा लागतो. तो कसा करतात? एक मार्ग म्हणजे वर्महोलचं एक तोंड घ्यायचं आणि त्याला प्रकाशाच्या जवळपास वेगाने एका लांब प्रवासावर पाठवून परत आणायचं. स्पेशल रिलेटिव्हिटीनुसार वेगाने प्रवास करणाऱ्या वस्तूसाठी वेळ हळू जातो, टाईम डायलेशन. त्यामुळे परत आल्यावर त्या तोंडाजवळची वेळ दुसऱ्या स्थिर तोंडाजवळच्या वेळेपेक्षा मागे असेल. मग त्या वर्महोलमधनं प्रवास केला की तुम्ही भूतकाळात जाऊ शकता, दुसऱ्या तोंडाच्या. अच्छा, म्हणजे इथे स्पेशल रिलेटिव्हिटीचा वापर होतोय, वेळ मागे पुढे करायला. हो, किंवा दुसरा मार्ग म्हणजे एका तोंडाला खूप तीव्र गुरुत्वाकर्षणात ठेवायचं, उदाहरणार्थ न्यूट्रॉन ताऱ्याजवळ. तिथेही जनरल रिलेटिव्हिटीनुसार वेळ हळू जातो. पण वर्महोल बनवण्यात पण अडचण आहे ना, तीच एक्झॉटिक मॅटरची. अगदी बरोबर. गंमत म्हणजे दोन्ही संकल्पना एकाच मोठ्या अडथळ्यावर येऊन थांबतात. हॉकिंगने दाखवलं की मर्यादित टाइपलर सिलेंडरसाठी नकारात्मक ऊर्जा घनता एक्झॉटिक मॅटर लागते आणि वर्महोलचा तो घसा किंवा बोगदा कोलॅप्स होण्यापासून, म्हणजे स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणाने मिटून जाण्यापासून वाचवण्यासाठी सुद्धा त्याच एक्झॉटिक मॅटरची गरज लागते असं मानलं जातं. म्हणजे दोन्हीकडे नेगेटिव्ह एनर्जीच लागते. हो, त्यामुळे सध्याच्या भौतिकशास्त्रानुसार दोन्ही अशक्य वाटतात. काही जण वर्महोलला जास्त सुलभ किंवा एलिगंट मानतात, कारण त्यात स्पेस टाईमच्या रचनेत बदल होतो, केवळ प्रचंड विकृती नाही. पण दोन्हीसाठी आवश्यक गोष्ट सध्या तरी काल्पनिकच आहे. आणि दोन्हीची मर्यादा पण तीच, निर्मितीपूर्वी प्रवास अशक्य. हो, दोन्ही प्रकारची टाईम मशीन त्यांच्या निर्मितीनंतरच वापरता येतील. ठीक आहे, वर्महोल सोडलं तर अजून कोणत्या कल्पना आहेत? तुम्ही गॉडेल आणि कॉस्मिक स्ट्रिंगचा उल्लेख केला होता. हो, गोडेलचं विश्व ही एक संपूर्ण फिरणारं विश्व होतं, ज्यात सगळीकडे CTCs होते, पण ते आपल्या विस्तारणाऱ्या विश्वासारखं नाही. त्यामुळे ते एक गणितीय मॉडेलच राहिलं. आणि कॉस्मिक स्ट्रिंग्स? त्या विश्वाच्या सुरुवातीला तयार झालेल्या केसापेक्षाही बारीक पण प्रचंड वस्तुमानाच्या काल्पनिक एकमितीय रचना आहेत.
सिद्धांत असा आहे की जर दोन अशा स्ट्रिंग्स प्रचंड वेगाने एकमेकींच्या जवळून गेल्या तर त्यांच्या आसपासच्या स्पेस-टाईममध्ये सीटीसीज तयार होऊ शकतात. पण इथेही एनर्जी कंडिशनचा प्रॉब्लेम येतो. हो, तिथेही काही प्रमाणात येतोच. आणि मुळात कॉस्मिक स्ट्रिंग्स अस्तित्वात आहेत की नाही हेच अजून सिद्ध व्हायचंय. म्हणजे एकंदरीत टिपलर सिलेंडर असो, वर्महोल्स असो किंवा इतर कल्पना, सध्या तरी टाईम मशीन बनवणं हे सायन्स फिक्शनच वाटतंय. बरोबर. तर या सगळ्या लांबलचक आणि सखोल चर्चेचा आपण शेवट कसा करू शकतो? निष्कर्ष काय काढायचा? अत्यंत रंजक आणि सापेक्षतेच्या सिद्धांताची एक विलक्षण शक्यता दाखवणारी कल्पना असली तरी भौतिकदृष्ट्या ती एक अशक्यप्राय गोष्ट आहे. अशक्य का? आपण मुद्दे परत एकदा थोडक्यात सांगूया का? नक्की. 1. मूळ सिद्धांतासाठी अनंत लांबीची अट, जी अशक्य आहे. 2. मर्यादित सिलेंडर घेतला तर हॉकिंगनुसार नकारात्मक ऊर्जेची, एक्झॉटिक मॅटरची गरज, जी आपल्याला माहीत नाही. 3. प्रकाशाच्या वेगाच्या मर्यादेचं संभाव्य उल्लंघन, जे मूलभूत नियमांच्या विरोधात आहे. 4. प्रचंड गुरुत्वीय आणि संरचनात्मक अस्थिरता, ज्यामुळे तो तयार होण्याआधीच नष्ट होईल. आणि 5. जर बनवलाच तर न सुटणारे तार्किक विरोधाभास. म्हणजे जवळपास प्रत्येक पातळीवर अडचणी आहेत. हो, त्यामुळे वैज्ञानिक समुदाय बऱ्यापैकी एकमताने मानतो की अशा प्रकारचं यंत्र बनवणं शक्य नाही. मग माझा तोच प्रश्न, जर ते बनवता येत नसेल तर त्याचा इतका अभ्यास का करायचा? या कल्पनेचं महत्त्व काय मग? खूप महत्वाचा प्रश्न आहे. याचं खरं महत्त्व एक वैचारिक आणि शैक्षणिक साधन, पेडागॉजिकल अँड कन्सेप्च्युअल टूल म्हणून आहे. म्हणजे काय? म्हणजे टिपलर सिलेंडरसारख्या कल्पना आपल्याला आइन्स्टाईनच्या समीकरणांमध्ये काय काय दडलंय, त्यांच्या काय काय विचित्र आणि अनपेक्षित शक्यता असू शकतात याची जाणीव करून देतात. त्या आपल्याला भौतिकशास्त्राच्या अगदी मूलभूत प्रश्नांवर विचार करायला भाग पाडतात. कोणते प्रश्न? जसं की वेळेचं खरं स्वरूप काय आहे, काळ म्हणजे नक्की काय, कारण परिणाम संबंध, कॉझॅलिटी हा खरंच निसर्गाचा एक अटळ, न मोडता येणारा नियम आहे की तो फक्त आपल्या अनुभवाच्या तुलनेने शांत आणि सपाट असलेल्या स्पेस-टाईमचा एक गुणधर्म आहे. भौतिक नियमांच्या अंतिम मर्यादा काय आहेत, क्वांटम मेकॅनिक्स आणि जनरल रिलेटिव्हिटी एकत्र आल्यावर काय चमत्कार घडतील किंवा काय मर्यादा येतील. अच्छा, म्हणजे हे आपल्याला आपल्या सिद्धांतांच्या सीमा आणि त्यांची ताकद दोन्ही दाखवतं. अगदी. हे अयशस्वी होऊन आपल्याला भौतिकशास्त्राबद्दल जास्त शिकवतं. ते दाखवतं की केवळ गणित पुरेसं नाही, भौतिक वास्तव अधिक गुंतागुंतीचं आणि कदाचित अधिक मर्यादित असू शकतं. ते आपल्याला विचार करायला लावतं की निसर्गात असे कोणते नियम असू शकतात जे अशा विचित्र शक्यतांना प्रत्यक्ष येऊ देत नाहीत. म्हणजे हे एक प्रकारचं थॉट एक्सपेरिमेंट आहे जे आपल्याला खोलवर विचार करायला प्रवृत्त करतं. बरोबर, परफेक्ट शब्द आहे. एक महत्त्वाचं थॉट एक्सपेरिमेंट. तर श्रोत्यांसाठी आपण काय विचार घेऊन जाऊ शकतो? टिपलर सिलेंडर हे एका अशक्य यंत्राचं, एका अशक्य स्वप्नाचं प्रतीक ठरलं. पण जाता जाता एक विचार मनात येतो. जर सामान्य सापेक्षतेतून येणाऱ्या टिपलर सिलेंडर आणि वर्महोलसारख्या रचना या नकारात्मक ऊर्जा किंवा प्रकाशाचा वेग किंवा अस्थिरता किंवा क्वांटम इफेक्ट्स अशा अनेक कारणांमुळे अशक्य ठरत असतील, तर याचा अर्थ असा होतो का की सामान्य सापेक्षतेमध्येच किंवा तिच्या जोडीला येणाऱ्या क्वांटम गुरुत्वाकर्षणामध्ये कारण परिणाम संबंधांचं रक्षण करणारी काहीतरी खोलवरची अंगभूत यंत्रणा आहे? म्हणजे हॉकिंगचं ते क्रोनोलॉजी प्रोटेक्शन हे फक्त एक अनुमान नाही, तर निसर्गाचं एक मूलभूत पण अजून न उलगडलेलं तत्व आहे. हो, की मग दुसरी शक्यता जास्त खरी आहे की हे जे एक्झॉटिक मॅटर किंवा नकारात्मक ऊर्जा आहे ते आज आपल्याला अशक्य वाटत असलं तरी ते केवळ अनाकलनीय आहे. आज आपल्याला ते माहीत नाही, पण भविष्यात कधीतरी ते समजेल किंवा सापडेल आणि मग ह्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतील. हा एक खूप मोठा प्रश्न आहे. भौतिकशास्त्राच्या अगदी सीमारेषेवरचा. आपली सध्याची समज अपूर्ण आहे की निसर्गातच काही मर्यादा आहेत, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. नक्कीच. चला तर मग आज इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.